चला पुढच्या सामन्याकडे वळूया आणि कॉम्बॉक्स मध्ये ऐकूया आपण पुन्हा एकदा नितेश भोईर सर यांचा आवाज या मॅच मध्ये. चला फिल्डिंग सजवून घ्या. हॅलो चेक, हॅलो चेक. चला फिल्डिंग सजवून घ्या. मेक इट फास्ट. विजयाचे ते शंख कशाला, पराजयाचा डंक कशाला, कवीत ज्यांच्या आभाल त्याला, उडण्यासाठी पंख कशाला. खरं तर कवेत स्वप्नपंखी आभाल घेऊन मैदानामध्ये क्रीडांगणामध्ये शौर्य प्रतिष्ठान आयोजित शौर्य प्रीमियर लीगमध्ये सीवूड्स विभागातील सर्वच धाडसी साहसी खेळाडू खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीतच आपण नेक्स्ट मॅचमध्ये टीम स्पार्टन्स आणि टीम सीवूड्स चॅलेंजर्स अशा दोन टीम्सना आपण पाहतोय. टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतलाय टीम स्पार्टन्सनं. गुलाबी रंगाचं खरं तर टी शर्ट्स परिधान करून मैदानामध्ये प्रेमाचं हे प्रतीक आज प्रतिबिंबित होताना आपल्याला पाहायला मिळतील. परंतु क्रिकेट या खेळामध्ये प्रेमासोबतच तुम्हाला तुमचं थोडंसं आक्रमक पवित्र सुद्धा हा घ्यावा लागतो. एका बाजूनं आपण टीम सीवूड्स चॅलेंजर्सला लीड करत असताना दोन एक्सपिरियन्स कॅम्पेनियन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील, विशाल आणि सोबतीनं आकाश सारंग. विशालनं हा पहिला बॉल बॉटमहँडचा वापर केलाय. हलक्या हातानं सदागोपन रमेशची आम्हाला आठवण करून देणारी ही शैली आपल्याला पाहायला मिळाली, जिथे आपण पाहतो की बॉलला ढकलून देणं, एक धाव काढणं, एक स्ट्राईक रोटेट करणं, आकाशला स्ट्रायकिंग इनवर आणणं. श्रीकांतची गोलंदाजी ही तशी पाहिली गेली तर फ्रंटलाईन गोलंदाज आहे. श्रीकांतकडे क्रिकेटचा तो एक्सपिरियन्स आहे जो खऱ्या अर्थानं मैदानामध्ये कोणत्याही खेळाडूला धारातीर्थ पाडण्याचं त्याच्याकडे कौशल्य आहे. त्यामुळे या खेळाला, या गोलंदाजीला तुम्हाला सांभाळून हाताळावं लागेल. अराउंड द विकेट ना हा बॉल पुढ्यात टाकलाय, ओव्हर पिच बॉल आणि इथे संधी आहे, संधीचं सोनं केलं. आकाशकडनं चूक झाली का, आकाशकडनं घाई झाली का, आकाशकडनं थोडी गडबड झाली का, आकाशचं कॉन्सन्ट्रेशन फेल झालं का, असे बरेच प्रश्नचिन्ह. कारण प्रतिभा मोठी आहे, नाव मोठं आहे, त्यामुळे तुमच्या प्रतिभेला तुम्हाला जर का न्याय देता आलं नाही तर तुम्हाला खऱ्या अर्थानं मी म्हणेन रसिक प्रेक्षकांकडनं अनेक प्रश्न विचारले जातील. आणि बघा जशी पहिली विकेट गेली मैदानाच्या आतमध्ये एकच जल्लोष आपल्याला पाहायला मिळाला. आणि क्रिकेटमध्ये हे होतच असतं, ही चढाओढ आहे. या कुरघड्या तुम्हाला क्रिकेटच्या क्रीडांगणामध्ये रणांगणामध्ये नेहमीच पाहायला मिळतील. अंडरम क्रिकेटचा हा खेळ आहे, जिथे आपण पाहताय की या अंडरम क्रिकेटमध्ये आपण हा खेळ फार जवळून पाहत असतो. अंडरम क्रिकेट म्हणजे फास्ट क्रिकेट, अंडरम क्रिकेट म्हणजे जलद खेळ, अंडरम क्रिकेट म्हणजे झटपट क्रिकेट. हे अंडरम क्रिकेट म्हणजे तुमची एकाग्रता, फोकस, वेग, संयम यांची अग्निपरीक्षा. हलवार पद्धतीने पुन्हा एकदा ढकलून दिला, पाकूट पुश केलं. या बॉलला एकच मिळाली. 1 रणसंख्या पुढे जाईल. दोन्ही आकड्यावर आमच्या समेत, आम्ही त्यांच्या समेत या स्पर्धेला शब्दरूप देतोय. आमचे मराठीचे गोड समालोचक जे खऱ्या अर्थानं आज जे संपूर्ण स्पर्धेमध्ये दिवस आणि रात्र अशा दोन्ही फॉर्मॅटमध्ये त्यांचं समालोचन आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. अंडरम क्रिकेट म्हणजे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त थरार. अंडरम क्रिकेट म्हणजे जलद धावा, जलद निकाल. अंडरम क्रिकेट म्हणजे एका चेंडूत बदलणारा निकाल. आणि अंडरम क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं छोटं मैदान असतं, परंतु त्या छोट्या मैदानात क्रिकेटचा मोठा अनुभव असतो. हा ही बॉल गॅप शॉट सिलेक्शन, परफेक्ट प्लेसमेंट. क्रिकेटचं मादक सौंदर्य, ब्युटी, ग्लोरी, ग्लॅमर दाखवणारा फटका. बेधडक तो आलाय राणे आणि धडक त्यानं ठोकलाय अलॉंग द ग्राउंड, लॉंग ऑफ आणि बॉलच्या मधून हा आलाय बेधुंद चौकार. 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 6. षटक क्रमांक सुरू होते. पहिलं बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज श्रीकांत. इथे श्रीकांतची कमिटमेंट पहा पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये.
चेंडूवर त्यानं कशा पद्धतीनं झडप घातली आणि बॉलला पकडला, थांबवला, क्षमवला. जिथे मात्र 4 होत्या तिथे मात्र धाव मिळाली फक्त 1 आणि 1 चेंडू शिल्लक असताना धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये बिनबाद 1 बाद 7. 1 बाद 7 अराउंड द विकेटनं. गोलंदाज तयार आहे फलंदाज विशाल. फिल्डिंग सेट आहे. स्विचचा प्रयत्न इकडून तिकडे तिकडून इकडे. काय करतोयस, यू शुड हॅव गेट दॅट बॉल असं नाराजी व्यक्त करत असताना युग कडनं झाली चुकीचा भरदंड धावा मिळाला. 4 रणसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळतीये. टोटल 5 मिळाल्या. धावसंख्या 12 या आकड्यावर 12 फॉर नन. अंडरम क्रिकेटचा थरार आज आपण एन्जॉय करतोय. 5 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या झाली ती 12. महागडा षटक आपल्याला पाहायला मिळते. मुंबईमध्ये या क्रिकेटला भरपूर मोठी पसंती आहे. बऱ्याच वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या फॉर्मॅटचे क्रिकेट. हा स्विचचा फटका फक्त दिशा दिली. दिशा दर्शक चौकार. टाइम केलेल्या बॉलवर मिळालेल्या धावा 4. एकमेकांना शाबासकी, कौतुक आणि टाळ्या सिट्ट्या वाजत असताना धावा मिळाल्या. पहिल्या षटकाच्या अखेरीस 16 ऑन अ बोर्ड नाव. खरं तर या अंडरम क्रिकेटनं खेळाडूंना बरंच काय दिलंय. अंडरम क्रिकेटनं दिली चेंडूवरची नजर. अंडरम क्रिकेटनं दिली खरं तर चेंडूची मेरिटनुसार खेळण्याची सवय. अंडरम क्रिकेटनं दिलं फ्लेक्झिबिलिटी. अंडरम क्रिकेटनं दिलं तुम्हाला फुटवर्क. आणि महत्त्वाचं काय तर अंडरम क्रिकेटमध्येच कदाचित तुम्हाला व्ही शेपमध्ये खेळण्याची खरं तर एक सवय लागली आहे. तेच क्रिकेट पुढे वृद्धिंगत होत असताना स्पर्धात्मक जेव्हा तुम्ही मैदानामध्ये उतरता तेव्हा ओरम क्रिकेटमध्ये सुद्धा तुम्हाला खऱ्या अर्थानं अंडरम क्रिकेटमधून काही गोष्टी ज्या अवगत होतात त्या मात्र एक्झिक्यूट करता येतात आणि त्या गोष्टी सुलभ सोप्या होत असताना. लेगस्टिकला आहे बॉल. लेगस्टिकवरूनच बाहेर गेलाय. आलेला हा व्हाईट बॉल. धावसंख्या 1 पुढे जाईल 17 या आकड्यावर. आपण खेळाची ती जर का आपण पाहिले ना सुरुवात सुद्धा आक्रमकतेनंच झाली आहे. जास्तीत जास्त व्हाईट बॉल फेकले जात आहेत, चौकार येत आहेत. त्यामुळे बॅटिंग करणाऱ्या टीमकडे थोडंसं जल्लोष आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. प्रत्येक एक चौकार उत्साह निर्माण करतोय. ते स्क्वॉडमध्ये बॅटिंग करणाऱ्या युनिटमध्ये प्रत्येक एक डॉट बॉल जल्लोष निर्माण करतोय फिल्डिंग करणाऱ्या युनिटमध्ये. कधी फिल्डिंग करणारी टीम मागे कूच करते, कधी बॅटिंग करणारी टीम चौकार ठोकत ठणकावून सांगते की आम्हीही खरं तर तुम्हाला सहज लिलिया जिंकून देणार नाहीये. फाईट आम्हीही करू. आणि फाईट करत असताना रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 18. हा बॉल वेट वॉच. त्याच्यानंतर क्लिक केलाय. बॉल मागच्या बाजूला गेलाय जिथे आपण पाहताय की एकच जा मिळणार आहे. योगेश होते. 1 धावसंख्या. स्ट्राईक रोटेट होईल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती जरूर आपण पाहताय 19 पहिल्या षटकामध्ये, 16 दुसऱ्या षटकामध्ये, 1 वाईड 2 सिंगल. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. बॉलिंग ट्रॅकवर किशोर आपल्याला पाहायला मिळतील. ऑफ ब्रेक केलाय. बॉल सरळ निघून गेलाय. राणेला चकवत बॉल गेला. युग कडे मिळेल ती फक्त अजून एक डॉट बॉल. डॉट बॉल होईल सांगता. चौथ्या चेंडूची 4 टाकलेत. त्याच्यामध्ये 1 वाईड आणि 3 फेअर चेंडू आपल्याला पाहायला मिळालेत. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती फक्त 19. हा बॉल सरळ सोडून दिलाय. दॅट शुड बी व्हाईट बॉल कॉल. युगनं बॉल अडवलाय. मिळेल 1 धाव. धावसंख्या ऐकून आपल्याला पाहताय 20 या आकड्यावर. अंडरम क्रिकेटला एन्जॉय करण्याची एक वेगळी खरं तर वेगळाच आनंद आहे. अंडरम क्रिकेटला पाहण्याचा एक वेगळा आनंद आहे. अंडरम क्रिकेट न्याहाळण्याची एक वेगळी मजा आहे. हा बॉल पुन्हा एकदा लेगस्टिकचा वेध घेतोय. पायांवरचा बॉल. पायांवरनच फ्लिक करायचं होतं. बॉल आणि बॅटमध्ये नाही आहे संपर्क. पंच या बॉलला मात्र नक्कीच डॉट डिक्लेअर करत असताना जिथे आपण पाहताय की 4 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंतच्या प्रवासामध्ये. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 20. प्रत्येक चेंडू गणिक युवराज जर का आपण उल्लेख करायचा झाला तर 2 धावा अंकित झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं 60+ धावसंख्या जेव्हा जाते तेव्हा धावफलक आणि खरं तर धावांचं चेसिंगचं जे मी म्हणेन सायकोलॉजिकल इम्पॅक्ट आहे तो दबाव निर्माण होतोय. सातत्यानं टॅप करण्याचा प्रयत्न इथे संधी असणार आहे. ओहो अजून एक चोरटी धाव. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांचं आम्ही कौतुक करू. गोलंदाजाचं या षटकामध्ये काही पहिले चेंडू अतिरिक्त फेकल्यानंतर मात्र थोडंसं कमबॅक केलं. एकही चौकार दिलेला नाही. ही जमेची बाजू गोलंदाजाची आपण म्हणूया. आणि धावा दिल्या त्या फक्त 5 चेंडू झालेत 5. किशोरचं आम्ही कौतुक करून पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्या. त्या षटकाला थोडंसं बॅकअप दिलं, कव्हर दिलं. आणि हे होत असतं क्रिकेटमध्ये. कधी कधी आपण पाहतो ना की मोहम्मद सिराज धावा जास्त देतो, मग त्याला बॅकअप देतो आपला भारतीय संघाचा
अगदी तेज तर्रार गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि तसं जसं आपण पाहतो ना, अगदी आपण पाहिलं तर ही धावसंख्या 22 धावा झालेल्या आहेत. पार्टनरशिप ही सर्वांमध्ये असते. 2 पंच त्यांच्यामध्ये पार्टनरशिप असते, 2 फलंदाज त्यांच्यामध्ये पार्टनरशिप असते, तो संवाद 2 गोलंदाज त्यांच्यामध्ये सुद्धा पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते आणि संवादानंच क्रिकेट मोठं होतं. असं समालोचक आज आमच्या समवेत आहेत, त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बरेच संवाद होताना पाहायला मिळतील. अंडरआर्म क्रिकेटबद्दल आपण थोडी चर्चा करतोय. धावसंख्या 22-22, षटक क्रमांक 2-2चा खेळ झालाय. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज नव्यानं आपल्याला पाहायला मिळतील. या खेळाला एन्जॉय करण्यासाठी मात्र रसिक प्रेक्षक मॅचमध्ये क्रीडांगणाच्या सभोवताली आपल्याला गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. 8 संघांचा समावेश असलेली स्पर्धा. हा बॉल फ्लाईट दिली आहे, फ्लाईटनं मात्र बॉल बीट करण्याचा प्रयत्न, परंतु लाईन मिस करतील मर्फी आपल्याला पाहायला मिळालेत. आपण खेळाची ती निरागस सुरुवात आम्ही सर्वांनीच खरं तर क्रिकेट या खेळाची सुरुवात आम्ही आमचे लाईव्ह टेक्निकल ऑपरेटर केडी त्यांना आम्ही विचारलं की तुम्ही खेळाची सुरुवात कुठून केली, तेही म्हणतील की अंडरआर्म क्रिकेटमधूनच केली आहे. आमचे डीजे मॅडी त्यांना आम्ही विचारलं की तुम्ही खेळाची सुरुवात कुठून केली, तेही म्हणतील की आम्ही खरं तर अंडरआर्म क्रिकेटमधूनच आमची सुरुवात केली आहे. कदाचित असा एकही खेळाडू नाही आहे ज्यांनी क्रिकेटची सुरुवात अंडरआर्म क्रिकेटपासून केली नसेल. लहानपणापासूनच या क्रिकेटचं वेड आता आम्हा सर्वांना लागलं आहे आणि हेच वेड आता मात्र स्पर्धात्मक स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. एक धावसंख्ये पुढे जात असताना पाहायला मिळते 24 या आकड्यावर. 24 ऑन अ बोर्ड नाव. 24 धावा धावफलकावर. जशी एक धाव आली तसं खरं तर टेंटमध्ये जल्लोषाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं. सीवूड्स चॅलेंजर्स आहे बॉल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अंगाचा वेध घेतोय. अंगाचाच वेध घेणारा बॉल जसा आला अंगावर तसाच अंगाचा वेध घेऊनच त्याला अगदी अफलातून खेळून काढलाय. इनसाइड आउटचा हा नयनरम्य लेट खेळलेला, परंतु लेट खेळून सुद्धा थेट आलाय तो विशालच्या बॅटमधून चौकार. आज विजय कांबळे, बंटी दादा ज्यांचं व्यवस्थापन आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आणि त्यांची ही टीम आज त्या टीममध्ये दमखम पाहायला मिळालाय. धावसंख्या पाहायला मिळते ते 28 या धावांना थांबावं लागेल, विकेट घ्यावे लागतील आणि डॉट बॉल चेंडू तुम्हाला फेकावे लागतील. मॅचमध्ये एक पुनरागमन करायचं आहे तर पुनरागमन असंच मिळणार नाही आहे. क्रिकेटच्या क्रीडांगणावर किंबहुना ॲज अ स्पोर्ट्समन म्हणून तुम्हाला ते आणखीन थोडे प्रयत्न करावे लागतील. हाही बॉल पुन्हा एकदा बराच बाहेर फेकला. बाहेर फेकलेल्या बॉलला पंच दंडित करते. दंडित केलेल्या चेंडूवर धाव मिळालेले एक धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते ती 29. आज मर्फीच्या गोलंदाजीमध्ये ते डिसिप्लिन पाहायला मिळालं नाही, जे डिसिप्लिन आपण सातत्यानं पाहत आलोय. कदाचित आपण असं म्हणूया की हाही बॉल पुन्हा एकदा वाईड आहे. बघा, डिसिप्लिन नाही आहे या गोलंदाजीमध्ये. डिसिप्लिन फ्युअल्स मोटिवेशन बिल्ड्स मोमेंटम अँड मोमेंटम क्रिएट्स चॅम्पियन्स. चॅम्पियन बनायचं आहे तर मग ते डिसिप्लिन तुम्हाला मेंटेन करावं लागेल. धावसंख्या आपण 1 पुढे जात असताना 30 या आकड्यावर 30. अजूनही एकच चेंडू झाला आतापर्यंत. अजून एक वाईट बॉल, कधी इकडे कधी तिकडे, कधी डाव्या अंगाच्या बाहेर, कधी उजव्या अंगाच्या भरास बाहेर. 5 चेंडू वाईट फेकलेत. थोडंसं खरं तर धाडस करावं लागेल. 31 धावा. आवाजाचं बंधन आपल्याला असल्या कारणाने मैदानाच्या आतमध्ये तितका फार आवाज मायक्रोफोन स्पीकरच्या माध्यमातून जात नाहीये, त्यामुळे सातत्यानं खरं तर काही गोष्टींची चर्चा आपण करतो. आता विकेट किपर तो असतो ज्याला फलंदाजाचा स्टान्स ठाऊक असतो. विकेट किपर तो असतो जो खरं तर खेळातला केंद्रबिंदू असतो. विकेट किपर तो आहे जो मैदानामध्ये फिल्डिंगचं सेटअप कसं लावायचं, गोलंदाजाला कशा पद्धतीनं दिशा दर्शक व्हायचं हे त्याला ठाऊक असतं. आणि त्यानं आपण पाहिलं की गोलंदाजाशी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर पंचांनी अगदी आकाशाकडे बोट उंचावून सांगितले इट्स OUT आउट. नियंत्रण नव्हतं मागच्या काही चेंडूमध्ये आणि जसं नियंत्रण आलं तसं मात्र मर्फीनं खऱ्या अर्थानं गोलंदाजी करत असताना थोडंसं कमबॅक केलं. क्रिकेटमध्ये परिश्रम तुमचे आहेतच, परंतु खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं, उल्लेख करायचा झाला, निसर्ग, देव आणि नशीब या 3 गोष्टी तुम्हाला साथ देणं फार गरजेचं आहे. मानेकडून प्रणवसाठी, रोहित माने यांच्याकडनं प्रणवसाठी ऑफर आहे. जर का प्रणवनं सलग 3 चौकार लगावले तर कॅश प्राईज किती? 1000 रुपये आणि प्रत्येक चौकाराला 200 रुपये कॅश प्राईज मिळणार. प्रणव प्रत्येक चौकाराला 200 रुपये असणार आहेत रोहित मानेकडनं. हा वाईट बॉल आहे, त्यामुळे रोहितला आम्ही सांगू की आता ATM ओपन करा, कारण प्रणव चौकार ठोकणार यात शंकाच नाहीये.
मित्रावर प्रेम असेल तर पैसे देण्याची धमक तुमच्याकडे असायला हवी. सफेद घोडा रेस में दौड़ रहा है, पैसा लगाने वाले आ जाओ. हा ही बॉल वाईड आहे, वाईड वाईड न धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती 33 वर. बरेच चेंडू वाईट फेकलेत, नियंत्रण स्वतःवर इतकं असावं की संपूर्ण हे डाव सारे पुन्हा नवानं सुरुवात करण्याची धमक असावी आणि संयम इतका असावा की जमीन दोस्त होऊन सुद्धा आभाल काबीज करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असायला हवी. ती क्षमता असून फक्त उपयोगी नाहीये, ती क्षमता दाखवण्याची खरं तर कळा म्हणजे तुमच्याकडचं नाणं हे फक्त खरं असून चालत नाही, तर ती वाजवण्याची कला तुमच्याकडे असायला हवी. आज मर्फीनं जवळजवळ 10 चेंडू फेकलेत आणि त्यातले 8 चेंडू वाईट फेकलेत. धावसंख्या आपल्याला एक वाईड न धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते ती 34 या आकड्यावर 34. हा नो बॉल. अजून एक वाईड बॉल, जवळजवळ 12वा वाईड फेकलाय. आता सगळे खेळाडू एकत्र येत आहेत, कसं मार्गदर्शन करावं. 2 चेंडू 36 धावा. 100% कमिटमेंट, संपूर्ण समर्पण तुम्हाला द्यावं लागेल. मी भिडणार, मी लढणार, मी झुंज देणार आणि मी जिंकूनच दाखवणार. ही ईर्ष्या, ही इच्छाशक्ती, ही मनशक्ती, हे इंटेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता ही स्वतःची शर्यत आहे मर्फीची, कारण हा गुणवान खेळाडू आहे, प्रतिभावंत खेळाडू आहे, त्याला आपण काय मार्गदर्शन करावं. त्यामुळे जे काय करायचंय तुम्हाला स्वतःशी संवाद करावा लागेल. स्वतःची शर्यत जिंकायला आयुष्य जातं कित्येकाचं. नुकतेच मैदानात उतरलेल्या या खेळाडूला आपण पाहताय मर्फी. अजून एक व्हाईट बॉल, सातत्यानं आपण ही चर्चा करतोय. वाईट बॉल, वाईट बॉल, वाईट बॉल, वाईट बॉल, संघ अडचणीत आहे. 37 धावा. आता कॅप्टन सांगतायत की तू करू शकतोस, कॅप्टन सांगतायत की यू कॅन डू इट, आणि तो करून दाखवेल यात शंकाच नाहीये. मर्फी फिरवलाय बॉलला, आता पथ्यात पडलाय, आता पुढ्यात पडलाय, आता चांगला चेंडू रिलीज झाला. आता हा फक्त एकच धाव असणार आहे. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 38 धावा धावफलकावर. 38. आता किमान 3 मध्ये 1 ते 2 धावांवर रोखलं तर मात्र कॅप्टन तुम्हाला माफ करतील. इथे मागे खेळून काढलाय, क्लीन हिट, चौकार, आणि चौकारांना धावसंख्या 40 क्रॉस करेल. 42 या आकड्यावर 42. या इनिंग मध्ये कदाचित आपल्याला धावांचा डोंगर, धावांचा उच्चांक पाहायला मिळेल. पहिल्या इनिंग मध्ये 67 होत्या, त्यामुळे या इनिंग मध्ये कदाचित हा धावांचा डोंगर पुढे जाईल, धावांना एक्सेलरेट केलं जाईल. परंतु आम्हाला आतुरता आहे प्रणव फलंदाजीसाठी कधी येईल. रोहन माने यांच्याकडनं कॅश प्राइज, रोहित माने यांच्याकडनं कॅश प्राइज 200 रुपये, आणि प्रणव सुद्धा सांगतोय की मी आता येतोय स्ट्रायकिंग एंडवर, मी चौकार लगावणार, आणि तो भांडून सुद्धा पैसे घेईल आणि आम्ही ते पैसे देण्याचा प्रयत्नही करू. थोडंसं आपण सेन्स ऑफ ह्युमर क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो. क्रिकेटमध्ये तुमच्या शिस्तला फार महत्त्व आहे. क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं या सर्व काही गोष्टींना इम्पॉर्टन्स आहेतच. एकाग्रचित्त, जिद्द, चिकाटी, साहस, तुमचं कॉन्सन्ट्रेशन, आणि आज परिपूर्ण खेळ करण्यासाठी तो तयार आहे. हाही बॉल आलाय डॉट, आणि शेवटचे 3 चेंडू धावा आल्या फक्त 4, आणि 6 चेंडूंच्या अखेरीस रणसंख्या आपल्याला बऱ्याच कालावधीनंतर 17 चेंडू त्यांना टाकले, जवळजवळ 13 वाईट त्यांना फेकले. धावा दिल्या या षटकामध्ये किती, तर तब्बल मला वाटतं हे 12 वाईट, त्याच्यानंतर एक चौकार, आणि मागच्या षटकामध्ये जवळजवळ 20 धावा गेल्या. हरकत नाही, धावसंख्या झाली ती 42, 42. बॉलिंग ट्रॅकवर अमोल आलेत. प्रणवकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. प्रत्येक चौकाराला कॅश प्राइज 200 रुपये. रोहित माने
आणि 3 चौकार जर का ठोकले तर कॅश प्राइज 1000 रुपये मिळतील प्रणवसाठी. पहिला चौकार आलाय का नाही, 1 मिळाली. 1 ना धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळते 43 या आकड्यावर. स्ट्राईक पासून वंचित गेलाय आणि आता धावांना ओघ वाढेल. नेक्स्ट मॅच मध्ये जय गजानन टीम 11 आणि WXYZ ती टीम आहे जी गतवर्षी SBL ची चॅम्पियन टीम बनली होती. डिफेंडिंग SBCL ला चॅम्पियन टीम बनली होती. मॅन ऑफ द सिरीज मला वाटतं चेतन होते, इफ आय एम नॉट रॉंग. अफलातून खेळ या टीमचा आपल्याला पाहायला मिळाला. सो वन्स अगेन बॅक इन ॲक्शन. सो WXYZ टीम कॅप्टन अलॉंग विथ जय गजानन टीम कॅप्टन, बी रेडी अँड प्लीज come forward towards the main presentation box for next match toss. Captain of Jay Gajanan, captain of WXYZ. 43 धावा धाव फलकावर 43. धावा आणि शेवटचे 3 चेंडू शिल्लक असणार आहेत. बॅट आपल्याला पाहायला मिळतील. ऑन अ स्ट्राईक किरण पुढे आले, स्टेप आउट झाले. हु इज दॅट इज द अपील. अंपायर इज द फिंगर अँड बॅट इज शॉर्ट ऑफ हिज क्रीज व्हाईल रनिंग डाऊन द ग्राउंड आणि विकेट क्रमांक 4 फलंदाज बाद. नवीन फलंदाज निखिल जाधव, आदित्य जाधव यांचे बंधू आहेत. आज मैदानामध्ये त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. रणसंख्या आणि प्रत्येक चौकाराला या स्पर्धेचे प्रणेते 2 चौकारांसाठी कॅश प्राइज 500 रुपये रोकडा दिले जातील. आमचे स्पर्धेचे प्रणेते शौर्य प्रतिष्ठान आयोजित शौर्य प्रीमियर लीगचे सर्वेसर्वा ओमकार दादा माने. ओ पहिला चौकार आलाय का नाही, 1 मिळणार. शेवटचे अंतिमचे काही उर्वरित 1 चेंडू शिल्लक असणार आहेत. आता प्रणवला संधी आहे. प्रणव आवाज येते ना, हा चौकार आला पाहिजे का पैसे वाढवायचेत का? आता शेवटचा बॉल आहे बघ. 200 काय येते आता, 500 मध्ये किमान शीतपेय आणि ट्रिपल फ्राईड राईस तरी येईल. चला प्रणव चौकारासाठी प्रयत्न करतील. केलाय प्रयत्न, ऑन साइडला बॉल ड्राईव्ह केला आणि मिळालेला हा चौकार. आणि रोहित माने यांच्याकडनं कॅश प्राइज 200 रुपये सुद्धा मिळतील. धावसंख्या झाली ती 48 आणि 49 धावांचं एक मोठं टार्गेट, एक सेफ टार्गेट, एक फायटिंग टोटल उभारली आहे. धावसंख्या आता 49 काढायची. नेक्स्ट मॅच मध्ये टीम कॅप्टन ऑफ जय गजानन आणि टीम कॅप्टन ऑफ WXYZ या आपण टॉस साठी. $49. चला कॅप्टन आहेत. चला चेतन आणि चेतन असे 2 कॅप्टन असणार आहेत. जय गजानन टीमचे कॅप्टन आलेत आणि त्याचबरोबर टीम कॅप्टन ऑफ WXYZ आनंद आपल्याला पाहायला मिळतील, लीड करतील. एका बाजूला जय गजानन हिरव्या रंगाची जर्सी आहे आणि एका बाजूला निळ्या रंगाची जर्सी परिधान करून आपल्याला खेळाडू पाहायला मिळतात. टॉस आपण करूया. 4 षटकांचा सामना. वेगवेगळी रंगभूषा परिधान करून, वेगवेगळ्या रंगभूषेचे खरं तर ड्रेस कोड परिधान करून मैदानामध्ये खरं तर आपला खेळातला स्टँडर्ड दाखवताना आपल्याला पाहायला मिळते. आणि नितेश घमरे
दादांच्या नितेश दत्तांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करू. टॉसवर आपण शौर्य प्रतिष्ठानचं फार छान लोगो कस्टमाइज केलं. एका बाजूला लिहिले टी, टी रिप्रेझेंट्स टेल, एका बाजूला लिहिले एच, एच रिप्रेझेंट्स हेड. ओपनिंग पेअर या आपण लगेच. ओपनिंग पेअर उतरा मैदानामध्ये. टॉस कोण जिंकलाय? WXYZ निळ्या रंगाची जर्सी परिधान केली आहे आणि हिरव्या रंगाची जर्सी परिधान करून मैदानामध्ये जय गजानन हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसं पाहायला गेलं तर निळा रंग म्हटलं की मग स्तब्धता, प्रेमाचा साक्षीदार, सुचितेचा रंग तो निळा. आणि माणसातील दया, दया दाखवणारा रंग कोणता तर तो रंग निळा. WXYZ खरं तर टीम टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि मनातल्या क्षमेचा रंग तो निळा, शांत स्तब्धतेचा रंग तो निळा. त्यांच्या विरोधात हिरवा रंग म्हणजेच निसर्गाचा रंग तो हिरवा. समृद्धी, संतुलन, सहनशक्ती, स्थिरता यांचं प्रतीक, सर्वांचं प्रतीक म्हणजे तो हिरवा रंग. एकांत ज्याला हवा असतो तो एकांताचा निदर्शक तो हिरवा रंग आज आपण पाहताय. नवल म्हणजे इतर सर्व रंगांच्या स्पेक्ट्रम्समध्ये मॅच होणारा एकमेव रंग तो रंग हिरवा. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही टीम्सना आपण देऊया शुभेच्छा. करूया आपण मॅच ऑन. बॉलिंग ट्रॅकवर गतिमान, स्पिन, स्विंग, बॉलला टर्न करणं, बॉलला फिरवणं ही कला आहे. अभि आहे पहिला बॉल. अमितनं हा बॉल आपण जर का पाहिलं तर फक्त दिशा दिली आहे, एक मिळाली. एकनं सुरुवात झाली आकाशनं सुरुवात करून देत असताना मात्र नक्कीच अकाउंट ओपन केलं. बॅट गेट्स ऑफ द मार्क विथ क्विक सिंगल. एकनं रणसंख्येचं द्वार उघडलं गेलं बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. बॅटिंग करणारी टीम SP स्पार्टन्स. युग आलेत. पॅडल करण्याचा प्रयत्न, पहिल्याच बॉलवर इथे संरक्षात्मक पवित्रा घेण्याचा प्रयत्न झालाय. पहिला बॉल बीट केला युगला मात्र फलंदाजी करत असताना थोडंसं चेंडूवरची नजर, थोडंसं फुटवर्क तुम्हाला करावं लागेल. हँड हेडचं कॉर्डिनेशन वापरावं लागेल आणि पदर आली तर चांगलं झालं. बॉलला तुम्ही मिडल केलं तर चौकारा येतील किंबहुना गोलंदाज हबी होतील. पुढे गेले, बॅटचा एज लागलाय. पंचांनी सांगितलं इट्स अ नो बॉल. नो बॉलवर मात्र फार धावा मिळाल्या नाहीयेत. एकच नो बॉलची धाव अंकित होईल. धावसंख्या 1 पुढे जात असताना पाहायला मिळते की 2. मगाशी आपण सीवूड्स चॅलेंजर्सच्या खेम्यामधनं बरेच आवाज आपल्याला पाहायला मिळाले. आता ते आवाज स्पार्टन्स टीमकडनं येताना पाहायला मिळतील. अतिरिक्त ताकद नाही या खेळामध्ये. तुमच्या संयमाला महत्त्व आहे. या खेळामध्ये तुम्ही अतिरिक्त ताकद जेव्हा वापरायला जाल तेव्हा मात्र असं प्रात्यक्षिक तुम्हाला पाहायला मिळेल. बॅट आणि बॉलमध्ये तुम्हाला टाइम करायचा आहे. बॅट आणि बॉलमध्ये तुम्हाला योग्य संपर्क करायचा आहे. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क करून तुम्हाला चांगली प्लेसमेंट करायची आहे. जिथे फलंदाज आपण पाहिलं युगनं फुलटॉस बॉलवर अतिरिक्त ताकद वापरण्याचा प्रयत्न केला. जसं आपण हायवेवर पुढे कुणी नाहीये, मागे कुणी नाहीये, सुसाट आपण टॉप गेला खरं तर गाडी टाकतो, अगदी तसंच काहीसा प्रयत्न झाला आणि चौकार मारण्याच्या प्रयत्नांमध्ये युग आणि फलंदाजांची झालेली ससे होलपट. फलंदाज क्रमांक 1 बॅटा युग बाद झालेत, त्याच्याकडे 0चा चष्मा आपण पाहिला आणि फलंदाज क्रमांक 3 बॅटा अजय इन ॲट नंबर 3 आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाजी क्रममधला टॉप ऑर्डरचे 5 फलंदाज त्यांच्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमकडे आता दबाव निर्माण झाला आहे. खरं तर विजयाचा थोडासा उत्साह आणि पराभवाची थोडीशी भीती या दोन्ही गोष्टींमधनं निर्माण झालेला तो दबाव आणि त्या दबावाला झुगारून करावा लागतो तो हा क्रिकेटचा खेळ आज आपण एन्जॉय करतोय. शौर्य प्रतिष्ठान आयोजित शौर्य प्रीमियर लीग 2026चा दीप्यमान सोहळा. हा बॉल पुन्हा एकदा वाईड आहे. बरेच वेगवेगळे फॉर्मॅट आहेत. आता सीवूड्सचं क्रिकेट कोणत्या खेळासाठी ओळखलं जातं तर सीवूड्सचं क्रिकेट वर्तुळातलं खेळ 11 खेळाडूंसाठी ओळखलं जातं. म्हणजे 360 मैदान, जिथे मैदानाच्या सभोवताली तुम्हाला चौकार लगावण्याची खरं तर संधी असणार आहे. आपण सातत्यानं पाहत आलोय ठाणे, मुलुंड, भांडूप या विभागात 1-2-4चं क्रिकेट सातत्यानं आपण पाहतो. विक्रोली, चेंबूर, घाटकोपर, मुंबई उपनगर तिकडे सर्कल अंडरम क्रिकेट आपण पाहत आलोय. मीरा भाईंदर तिकडे सर्कलचं क्रिकेट, डीचं क्रिकेट, सीचं क्रिकेट, 1-2-4चं क्रिकेट. अगदी आपण पाहिलं ना तर वेगवेगळ्या विभागामध्ये
वेगवेगळ्या फॉर्मॅटचा क्रिकेट. मग आपण जर का दादर बोरिवली वेस्टर्न साईडला आपण जर का गेलो तर तिथे आता जमीन राहिलेली नाही आहे, त्यामुळे तिथे आता टर्फचं क्रिकेट फार चांगलं खेळलं जातं आणि त्या टर्फच्या क्रिकेटला क्रिकेटच्या क्रीडा रसिकांनी चांगली पसंती दिली. अशा प्रकारे महाराष्ट्राच्या विविध विभागात खेळलं जाणारं हे अंडरम क्रिकेट वेगवेगळे फॉर्मॅट्स आपण पाहतो. या अंडरम क्रिकेटनं खेळाडूंना बरंच काय दिलं. आपण त्याही गोष्टीची थोडी चर्चा करू. धावसंख्या झाली ती 5. ऑन साईडला ड्राईव्ह केलं, बॉल मिळेल ती फक्त 1 धाव. 1 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 6 या आकड्यावर. षटक क्रमांक सुरू होते पहिलं. अमित बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते. धावा 6. पुढे जाण्याचा प्रयत्न, खराब शॉट सिलेक्शन आणि इथे अजून एक विकेटचं पतन. क्रिकेटमध्ये गोलंदाजी करणं म्हणजे चेंडू हातात पकडणं आणि सरळ फेकून देणं आहे का, तर त्याचं उत्तर नाही. म्हणून मुथय्या मुरलीधरन म्हणतात बॉलिंग 150 इज नॉट अ क्रिकेट. फास्ट बॉलिंग करणं हे क्रिकेट नाही आहे, इट्स बियॉन्ड दॅट. क्रिकेटमध्ये गोलंदाज म्हणून तुम्हाला व्हेरिएशन करणं गरजेचं आहे. त्याला चेंडू फिरवता येतात अमितला, परंतु चेंडूला फिरवण्यापेक्षा त्यांना सरळ चेंडू फेकणं पसंती दिली. फलंदाजाचा स्टान्स, त्याचं शॉट सिलेक्शन, बॅट तो कशी फिरवतोय आणि कशा पद्धतीनं त्याच्याकडे प्लस आणि मायनस पॉईंट्स आहेत, त्यानुसार गोलंदाजीमध्ये केलेलं हे व्हेरिएशन, वैविध्य, आणि त्यामुळेच की काय अमितची ही गोलंदाजी पथ्यात पडली. मिळालेली प्राइज विकेट, क्लीन बोल्ड केलं फलंदाजाला, आकाशला, आणि आता सलामीची जोडी तंबूच्या आश्रयाला गेल्यानंतर अजय आणि अमित असे 2 फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अमित टू अमित नी बेंड केलं, स्वीप केला, बॉलला मागच्या बाजूला गेला जिथे कुणी नाहीये. मला धावा मिळाला 4. पहिल्या षटकाचा खेळ झाला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 2 बाद 10. पहिले 5 चेंडूमध्ये धावा आल्या होत्या 6. दुसऱ्या शेवटच्या उत्तरार्धामध्ये शेवटच्या बॉलवर धावा आल्या 4. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती 10. टेनिस बॉल क्रिकेट आणि सॉफ्ट बॉल आपण पाहताय. खऱ्या अर्थानं प्रत्येक खेळाडूची सुरुवात, त्याची पायाभरणी याच अंडरम क्रिकेटमधनं सातत्यानं होताना आपण पाहिले, आणि म्हणूनच चर्चा होती ती या क्रिकेटची, चर्चा होती ही या सॉफ्ट बॉल क्रिकेटची. अंगाचा वेध घेणारा बॉल, रनआउटची संधी, पंच सांगतात SOUT आउट. अंडरम क्रिकेट आपल्या खेळाची ती निरागस सुरुवात म्हणजे अंडरम क्रिकेट. बाबांच्या हातात चेंडू आणि आपल्या हातात छोटीशी बॅट, तेव्हापासून सुरू झालेला हा क्रिकेटचा खेळ. घराच्या लिव्हिंग रूम पासून अंगणातून शाळेच्या पटांगणात आणि तिथून पुढे कॉलेजच्या क्रीडांगणापर्यंतचा तो सुंदर असा प्रवास. आठवणींच्या अंगणातून स्पर्धेच्या मैदानापर्यंतचा हा प्रवास, ही जर्नी म्हणजे अंडरम क्रिकेट. खेळ तोच पण थोडंसं स्पर्धात्मक स्वरूपात. अंडरम क्रिकेट म्हणजे आठवणींची शिदोरी. अंडरम क्रिकेट म्हणजे स्वप्नांना नवे पंख देणारा हा क्रिकेटचा पुढचा टप्पा. अंडरम क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं 6 मारला की आनंद कमी, पण आपण जर का पाहायला गेलं तर फिल्डिंग टीमकडनं जल्लोष जास्त पाहायला मिळतं. कारण याच्यामध्ये सर्कलच्या बाहेर बॉल गेला की मग तो फलंदाज बाद असो, असे काही वेगवेगळे नियम आहे. हाही बॉल पुन्हा एकदा लेगस्टिकच्या बाहेर रिलीज केला. मर्फी आहेत फलंदाजीसाठी. हा बॉल वाईड आहे. मर्फीनं मगाशी खरं तर 17 चेंडूंचं ते षटक फेकलं. 12 चेंडू त्याच्यामध्ये वाईड फेकले. आता मगाशी ज्या काही गोष्टी घडल्या त्यांना थोडंसं ध्यानात ठेवून तुम्हाला फलंदाजी चांगली करावी लागेल, क्वालिटी बॅटिंग करावी लागेल, धावांना एक्सेलेट करावं लागेल, चौकार ठोकावे लागतील. पुढ्यात टाकला बॉल, गॅप शॉट सिलेक्शन, मिळालेला चौकार, बेधुंद बॅटिंगची पॉवर, बॅटिंगची ताकद, बॅटिंगची नजाकत, त्याचं शॉट सिलेक्शन, चेंडूवरची नजर, हँड हेडचं कॉर्डिनेशन आणि मिळालेल्या 4 धावा मिळतील 4. धावसंख्या पोहोचतील त्या 15 या आकड्यावर 15. चांगला स्ट्रोक होता, चांगला शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. बॅटॉ आपण पाहताय मर्फी पुढे गेले, लोअर फुलटॉस घेतला. इथे क्षेत्ररक्षण चांगलं क्वालिटीचं आपल्याला पाहायला मिळालं. जिथे मात्र आपण पाहताय फिल्डर होते पावस्कर,
पावसकर एक चांगले खेळाडू आहेत. जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळेल ते बॅटिंग करू शकतात, जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा गोलंदाजी ते करू शकतात आणि जेव्हा संधी नाही मिळत तेव्हा मात्र फिल्डिंगच्या माध्यमातून सातत्यानं ॲज अ मेन बाउंड्री रायडर त्यांना आपण पाहत आलोय. मिळालेली धाव 1 धावसंख्या 16 या आकड्यावर धावांचं टार्गेट जर का आपण पाहिलं गेलं तर 49 धावांचं एक मोठं टार्गेट आहे आणि या धावा चेस करण्यासाठी मैदानामध्ये चांगली जिद्द दाखवावी लागेल. अशी साधारण क्षेत्ररक्षण करून तुम्हाला मात्र धावा डिफेंड करता येणार नाही आहेत. धावा मिळाल्या 4 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती 20 या आकड्यावर. अजूनही 29 काढायचे आहेत. 49चं मोठं टार्गेट आहे. येणारे षटकं 2 आणि या षटकामधील काही चेंडू उर्वरित जर का आपण पाहायला गेलं तर गोलंदाज किरणला थोडंसं कमबॅक करून धावा लागेल. कमबॅक करणं म्हणजे एक्झॅक्टली काय, तर कमबॅक करणं म्हणजे काही चेंडू तुम्हाला डॉट फेकावे लागतील. कमबॅक करणं म्हणजे लाईन अँड लेंथवर तुम्हाला मात्र कंट्रोल ठेवावा लागेल. डायरेक्शन आणि अँगल तुम्हाला दाखवावे लागतील. चांगला टप्पा, चांगली लाईन, चांगली दिशा तुम्हाला द्यावी लागेल. परंतु इथे दिशा भरकटली. आलेला हा अजून एक व्हाईट बॉल. सातत्यानं व्हाईट बॉल आहे पंच. 1 धावसंख्या पुढे जाईल 21 या आकड्यावर. गोलंदाजाकडे डेव्हिएशन असणं गरजेचं आहे, परंतु लाईन चांगली असणं गरजेचं आहे. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, परंतु लेग स्टिकवरनं बॉल सरळ निघून गेला विकेट किंवा प्रणवकडे. हा यावेळेला मात्र हा आउटसाइड द ऑफ स्टिक बॉल आहे. प्रणवकडनं चूक होईल. बॉल कुठेच तरी फेकलाय. बॉल मागे गेला आणि मिळालेल्या धावा तब्बल किती? चला सँडी दादा थोडंसं लागलंय का थोडंसं बघून घ्या, कारण खेळ तर होणारच आहे परंतु आरोग्य भरपूर इम्पॉर्टंट आहे. वाईट प्लस 5 धावा या 6 धावा मिळतील बरोबर. चला 6 धावा आम्ही ऍड केला. टोटल स्कोर झालाय 27. 2 चेंडू शिल्लक असतील. येस 4 चेंडू झालेत. आता थोडी एकाग्रता दाखवा आणि बाहेरून थोडा आरडाओरड कमी करा, कारण आपल्याच विभागातला खेळ आहे. आपलेच खेळाडू आहेत, काही आपले बंधू आहेत, काही आपले विद्यार्थी दशेतले मित्र आहेत, काही आपल्या कॉलेजातले मित्र आहेत, काही आपल्याच कॉलनीतले मित्र आहेत. त्यामुळे काही कदाचित आपण एकमेकांच्या सोबतीने खेळ करत. सातत्यानं फिल्डिंग टीमला आम्ही किशोरला आम्ही सूचित करू, किशोर तुम्ही प्रत्येक चेंडूला समालोचन कक्षाकडे विचारताय, कधी तिकडनं विचारतायत, कधी इकडनं विचारतायत. समालोचन करायचं की फक्त स्कोर सांगायचं ते फक्त सांगा, कारण आतापर्यंत 25 वेळा तुम्ही स्कोर विचारलाय. आता मगाशी आम्ही म्हणालो ना की 27, आता त्याच्यामध्ये 4 ऍड करायच्या, धावा झाला 31. दॅट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. आणि इस्पेशली आवाज थोडं प्रतिबंध ठेवा. आम्ही सांगणार नाही की तुम्ही जल्लोष करू नका, जल्लोष करू नका असं आम्ही बिलकुल म्हणणार नाही. जल्लोष हवा पण थोडंसं नियंत्रण असायला पाहिजे बस. मॅच मध्ये तुम्ही आहात, मोमेंटम तुमच्या टीमकडे, विजयाची वाटचाल तुमच्याकडे असताना तुमच्याकडे थोडंसं संयम असणं फार गरजेचं आहे. धावसंख्या झाली ती 31. क्रिकेटमध्ये जल्लोष हवा पण थोडं नियंत्रण पाहिजे. 49चं टार्गेट आहे आणि विजयाकडे वाटचाल सुरू असताना आपण पाहताय बॅटिंगसाठी आता अगदी मर्फी त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. अमित अजयच्या बॅटमधून 2 चौकार आहेत. हा व्हाईट बॉल आहे, हा व्हाईट बॉल आहे. धावसंख्या 32. 32. 49 काढायचे आहेत, आता काढायचे आहेत फक्त 17. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर किरण. एक चेंडू शिल्लक आहे. येस किरणला आता हा बॉल डॉट काढावा लागेल. विकेटच्या शोधात असतील कदाचित युवराज. ओहो खोल टप्प्याचा बॉल काय चांगला हाताळलाय बघा अजयनं. आणि ती क्रिकेटची कमिटमेंट, एकाग्र चित्त तुमच्याकडे असेल ना, या संपूर्ण चकमकीमध्ये हे एकमेव खेळाडू आहेत विशाल, जिथे आपण पाहताय की ही धाव मिळाली फक्त 1. आणि तुमच्याकडे कॉन्सन्ट्रेशन चांगलं असेल तर अशक्य गोष्टी तुम्हाला शक्य करता येतील. धावसंख्या झाली 33 आणि आता काढायच्या आहेत फक्त 12 चेंडू आणि 16 धावा. 12 चेंडू 16 धावा, 16 धावा 12 चेंडू. मॅच मध्ये रंग भरत असताना फिल्डिंग करणारी टीम सांगते आमच्याकडे दमखम आहे, बॅटिंग करणारी टीम सांगते की आम्ही कमबॅक करूच, आम्हाला कमबॅक करायचंय. सीवूड्स चॅलेंजर्स विरोधात स्पार्टन्स. स्पार्टन की सीवूड चॅलेंजर, सीवूड चॅलेंजर की स्पार्टन. मॅच मध्ये रंग भरत असताना सामना ट्विस्ट, सामन्यामध्ये रंग भरतील. सामन्यामध्ये पुन्हा एकदा खरं तर चांगली रंगत आपल्याला पाहायला मिळते. सामना हाय व्होल्टेज झालाय. बंटी दादा आलेत मॅचिंग बॅट्सर मॅच मध्ये ॲज अ बॉलिंग युनिट. कमबॅक तुम्हाला करून द्यावे लागेल. कमबॅक करतील यात शंका नाहीये, परंतु फलंदाज कशी फलंदाजी हाताळतील. बॉलचा वेट केला, वॉच केला, टॅप करण्याचा प्रयत्न. आलेला हा फ्लाइट बॉल नाही आलाय हा डॉट बॉल.
बंटी दादांकडे क्रिकेटचा प्रचंड एक्सपिरियन्स आहे आणि अजूनही आठवते 2023 ती 30 स्पर्धा आणि 5 धावा बंटी दादांना डिफेंड केला होता याच मैदानामध्ये आणि आता या धावा त्याला डिफेंड करायचे आहेत मॅच मध्ये पुनरागमन करायचे हा बॉल पुन्हा एकदा वाईट फेकलाय लढत राहावं लागेल काहीही झालं लढत राहायचं स्वागत आहे रणभूमीतल्या रणधुरंधरांचं ही केवळ स्पर्धा नाहीये ही साक्ष आहे जिद्दीची जिद्द दाखवावी लागेल साहस दाखवावं लागेल इथे विकेटची संधी ओ आकाश सारंग बॅकअप मिळेल एक ना धावसंख्या पुढे जाईल पोहोचेल ती 35 या आकड्यावर 35 धावा 10 चेंडू 14 धावा लढत राहायचं काहीही झालं पहिल्या चेंडूवर विकेट गेली तरी लढत राहावं लागेल प्रेक्षकांनी पाठ फिरवली तरी लढत राहावं लागेल मैदानानं साथ दिली नाही तरीही लढत राहावं लागेल काही धावा एक्स्ट्रा केल्या तरी लढत राहावं लागेल पंचांचा निर्णय जर का तुमच्या मनाला टोचला तरी सुद्धा तुम्हाला लढत राहावंच लागेल काही दुखापत झाली तरी सुद्धा तुम्हाला लढत राहावं लागेल काही गोष्टी झाल्या तरी सुद्धा तुम्हाला एका चेंडूसाठी संघर्ष करावा लागेल लढावा लागेल लढावत आहेत आणि लढवय्या खेळाडू आहेत दोन्ही टीम्समध्ये धावसंख्या झाली ती 36 9 चेंडू आणि 13 धावा असं इक्वेशन आलंय इक्वेशन थोडंसं सोपं आहे बॅटिंग टीमसाठी इक्वेशन थोडंसं कठीण आहे धावा डिफेंड करण्यासाठी परंतु या धावा जर का डिफेंड झाल्या तर चर्चा होईल गोलंदाजांची चर्चा होईल सीवूड्स चॅलेंजर्स टीमची परंतु या धावा चेस झाल्या तर नक्कीच चर्चा होईल ती स्पार्टन्स टीमची एका बाजूला गुलाबी रंग एका बाजूला लाल रंग आणि दोन्ही बाजूला खरं तर मी म्हणेन वेगवेगळ्या रंगभूषेचे रंगधणू दाखवत असताना परंतु प्रखर सूर्यप्रकाश आहे अशा परिस्थितीमध्ये खरं तर मैदानाच्या आतमध्ये ऐनवेळी मात्र ड्रिंक्स ब्रेक आपण घेतला आणि कधी मी अजून एक सूचना करेन खेळ करत असताना तुम्हाला कधी पाणी हवं असेल तर आम्हाला लगेच अपडेट द्या खेळापेक्षा आयुष्य हे भरपूर इम्पॉर्टंट आहे आणि कोणतीही दुखापत खेळाडूला होऊ नये हे आयोजकांचा अट्टास आहे आणि स्पेशली या स्पर्धेचे प्रणेते ओमकारदादा माने या स्पर्धेला मात्र जवळून निहाळत असताना पाहत असताना त्यांच्याच माध्यमातून आम्ही ही सूचना देतोय की खेळाडूला कधी तुम्हाला थोडंसं खरं तर अनकम्फर्टेबल फील होत असेल तर लगेच आम्हाला अपडेट द्या पाणी आम्ही घेऊ थोडासा ब्रेक घेऊ आणि लगेच आपण रिप्लेस खेळाडू हवा असेल तर रिप्लेस खेळाडू मैदानामध्ये आम्ही उपलब्ध करून देणार आहोत त्यामुळे आपण या गोष्टीची थोडी चर्चा करतोय हेल्थ इज वेल्थ यावेळेला हा बॉल पुन्हा एकदा सोडून दिला इथे मात्र बॉल टर्न झालेला नाहीये आलेला हा व्हाईट बॉल आता मात्र धावसंख्या झाली ती 37 काढायच्या त्या 49 अजूनही काढायच्या त्या 12 येणाऱ्या षटकामधील चेंडू काही शिल्लक असेल 9 चेंडू आणि 12 धावा 9 चेंडू 12 धावा 12 धावा 9 चेंडू हा बॉल ब्रेक केलाय बॉल ऑन साइडला गेला मिळेल ती 1 धाव धावसंख्या 1 पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतीये ती रणसंख्या झाली ती 38 धावा धाव फलकावर आता मात्र या षटकाला जसं हवं होतं तसं कॅपिटलाइज करता आलेलं नाहीये कारण एकही चौकार आलेला नाहीये बॉल घरंगलत चूक झाली चुकीचा भूर्दंड धावा मिळाला 4 आता मॅच मध्ये समीप आलाय बॅटिंग करणारा संघ स्पार्टन्स टीम मध्ये एकच जल्लोष आणि ते सांगतात आता आम्हीच जिंकणार आहोत आता जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 7 धावांची गरज हाई बॉल डॉट आलाय का तर नाही मिळाली 1 धाव भी 6 गेंदे जीतने के लिए 6 रनों की जरूरत 6 चेंडू आणि 6 धावा 6 बॉल्स टू गो अँड रिक्वायर्ड 6 टू विन मॅच मध्ये रंग मॅच मध्ये ट्विस्ट आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा दोन्ही टीम्सना पुनरागमन करण्याची संधी आहे कोणता संघ पुनरागमन करेल अनुमान लावता येणार नाही अंदाज लावता येणार नाहीये परंतु 6 चेंडू आणि 6 धावा असे इक्वेशन आहे आता या मैच ला अंजाम कौन देईल शुरू तो कोई भी कर लेता है मगर असली योद्धा वही है जो खेल को अंजाम तक लेकर जाता है जीवन में प्रयास सदैव कीजिए लक्ष्य मिले या अनुभव दोनों ही अमूल्य है आणि दोघांचं महत्व आहे विजय मिळणार किंबहुना अनुभव मिळणार परंतु दोन्ही गोष्टींचं मी म्हणेन मूल्य प्राइस भरपूर मोठी आहे त्यामुळे आज पराभूत झालेला संघ थोडासा अनुभव घेऊन जाईल विजयी झालेला संघ मात्र थोडासा जल्लोष करेल आणि आता नो बॉल +1 धावा मिळाल्या 2 आता काढायच्या आहेत त्या 4 धावा हा फुलटॉस बॉल आणि आलाय ऑलमोस्ट ओहो जीव धाक धुक करत ही धाव काढली गेली मिळाली अजून 1 धाव आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर आकाश मगाशी फलंदाजीमध्ये जे करता आलं नाही गोलंदाजीमध्ये तुम्हाला ती जिद्द चिकाटी साहस दाखवावं लागेल डॉट बॉल काढावे लागतील येईल का डॉट बॉल मिळतील का विकेट्स तर नाही अजून 1 धाव
धावसंख्या 1-1 न पुढे जात असताना पाहायला मिळते ती 47 या आकड्यावर अजूनही काढायचे आहेत त्या 2. पहिला बॉल खर तर मी म्हणेन नो बॉल गेला, त्याच्यावर एकदा मिळाली, त्याच्यानंतर दोन एक्स्ट्राज आपण पाहिल्या, 2 एक्स्ट्राज नव्हे 2 सिंगल्स आपण पाहिला, 2 आणि 2 4 आणि आता उर्वरित आपण पाहताय 4 चेंडू, उर्वरित 4 चेंडू आणि 2 धावा. 4 मध्ये 2 सोपं आहे समीकरण बॅटिंग टीमसाठी. बॅटिंग टीमकडे विजयाचा उत्साह पाहायला मिळतो. ऑनसाइडला ड्राईव्ह केला आला हा विजयी चौकार. विजय टीमचं करू आम्ही अभिनंदन. सीवूड्स चॅलेंजर्स या टीमच्या विरोधात खेळ करत असताना स्पार्टन्स टीमचा पहिला विजय. आणि हँडशेक करण्यासाठी पुढे या. चला हँडशेक करण्यासाठी किशोर तुमचा संघ पुढे येईल. आम्ही बंटी दादांच्या टीमला विनंती करू की आपण हँडशेक करून घ्या. खेळातली शिस्त, खेळातली प्रामाणिकता आणि खेळातलं शौर्य आणि टायटल सुद्धा आहे शौर्य प्रीमियर लीग. दुपारचं सत्र आहे त्यामुळे आम्ही घेऊ जेवणासाठी थोडासा ब्रेक आणि आम्ही इन्व्हाइट करू आमचे साथी समालोचक युवराज माली यांना. थँक्यू. चला आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच अमोल. पहा या क्रिकेटची शिस्त आहे. सीवूड्स क्रिकेटनं या खेळाला दिलेली शिस्त, एकमेकांना शाबासकी कौतुक देऊन पराभूत झालेल्या टीमला आपण पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा देतोय. परंतु ते सांगतायत की तुम्ही फाईट चांगली दिली आणि मॅचमध्ये आम्हालाही मजा आली. अशी पिंक रंगाची जर्सी परिधान केलेला संघ टीम स्पार्टन्स या टीमचं करूया आपण अभिनंदन आणि इन्व्हाइट करूया मॅन ऑफ द मॅचचं नामांकन सामनावीर जाईल. गोलंदाजाचं नाव आहे, शेवटचं षटक हाताळलं, नाव आहे अमोल.